महाराष्ट्रात विधानसभेचं वारं जोरदार वाहत होतं आणि गेल्या कित्येक दिवसांपासून निकाल काय लागणार याकडे सर्वांचंच लक्ष होतं. आपण बघितलं की गेल्या कित्येक दिवसांपासून लाडकी बहीण योजना सुद्धा चर्चेत होती. त्यामुळे महायुतीचं वारं गाजणार का याचाच प्रश्न सर्वांना पडलेला. पण त्यासोबतच महाविकास आघाडी सुद्धा काही कमी नव्हती. बऱ्याचदा सोशल मीडियावर दोन्हीकडूनही प्रचार करण्यात आला. पण आता बघायला गेलं तर निकाल ज्या पद्धतीने येतोय त्याने सर्वांनाच आश्चर्य होत आहे, कारण महायुती सतत आघाडीवर दिसते. आपण बघितलं तर श्रीवर्धन मधून आदिती तटकरे सुद्धा विजयी झाल्यात, गिरीश महाजन सुद्धा विजयी झालेत. पण सध्या महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोण आघाडीवर आहे हेच आपण बघणार आहोत. महायुतीच्या तब्बल 220 जागा आघाडीवर आहेत, तर महाविकास आघाडीच्या 58. आता हे चित्र पाहता महाविकास आघाडीचं काय होणार हाच प्रश्न संबंध महाराष्ट्राला पडलेला आहे. पण बघायला गेलं तर भाजपच्या यामध्ये 129 जागा आहेत, शिंदे सेनेच्या 55 आहेत, अजित पवार गटाच्या 35 जागा आहेत आणि त्यासोबतच काँग्रेस, ठाकरे सेना आणि शरद पवार यांचं बघायला गेलं तर काँग्रेसच्या 20, ठाकरे सेनेच्या 19 आणि शरद पवार गटाच्या 18 जागा फक्त आघाडीवर आहेत. हे चित्र पाहता महाराष्ट्राला प्रश्नचिन्ह पडणं स्वाभाविक आहे. पण बघायला गेलं तर विजयी उमेदवार कोण कोण आहेत हे सुद्धा आपण बघूयात. अनिल नवगणे हे आदिती तटकरे यांच्या विरोधात होते, पण श्रीवर्धन मध्ये आदिती तटकरे विजयी झालेले आहेत. त्यानंतर नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस सुद्धा विजयी झालेत. गिरीश महाजन जामनेर मधून 5व्यांदा विजयी झालेले आहेत आणि सोबतच वडाळा येथील कालिदास कोळंबकर हे सुद्धा विजयी झालेले आहेत. आपण बघितलं तर महायुतीने चांगला जोर धरलेला आपल्याला दिसतोय. पण या राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार याकडेच आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. आपण बघितलं तर शिंदे सेनेने जो ठाकरे गटाशी बंड केला होता, या बंडखोरीनंतर शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजप यांची युती झाली आणि महायुतीचं वारं संबंध महाराष्ट्रात व्हायला लागलं. आणि यातूनच बघितलं तर लाडकी बहीण योजना आणि अनेक योजनांनी महाराष्ट्रात महिलांना सोबतच जे गरजू आहेत त्यांना पैसे वाटप झाले आणि याच्यातून निकाल पलटी होणार का याकडे सर्वांचं लक्ष होतं. आणि आता निकाल येताना सुद्धा आपल्याला दिसतंय महायुती जोर धरताना दिसते. 220 आणि 58 हा फरक खूप मोठा दिसतोय. त्यामुळे मंडळी, तुमचं यावर मत काय आहे हे निश्चित कळवा. त्याचबरोबर याच प्रकारच्या अपडेटसाठी माय महानगर लाईव्हला जरूर सबस्क्राईब करा.